कार्यक्रमाच्या वेळेचा संदर्भ लक्षात घेता मी अगदी थोडक्यातच माझं मनोगत व्यक्त करणार आहे. या कार्यक्रमासाठी आलेले गुरुवर्य डॉक्टर वी.ल. धारूरकर सर, महानगरपालिकेचे मुख्य अधिकारी जोगदंड सर, माधुरीताई जे आमचे पालक आहेत, सिडकोच्या पालक आहेत, त्यांनी भरपूर कधी कुठली अडचण आली तर ते, आणि प्रमोदजी राठोड आज आले नाहीत, ते पण ते तरुण तुर्क खूप उत्कृष्ट नेते आहेत. आज मी त्यांना मिस करतो आहे नक्की, पण माधुरीताई तुम्ही आज या कार्यक्रमाला आलात. सगळ्या डॉक्टरांमध्ये एक चेतना निर्माण करणारे रामदासी सर, प्राध्यापक सर, तुम्ही म्हणजे एक ऊर्जा निर्माण करता डॉक्टरांमध्ये. पत्की सर इथं असतील कदाचित, या प्रेक्षकांमध्ये सर आहेत का? आलेले आहेत सर्व. आणि या स्नेहभावी संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळ आणि श्रीमंत, जसं पेशव्यांच्या काळात श्रीमंत म्हणलं जायचं, तर श्रीमंत भाऊसाहेब यांनासुद्धा मी सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. वडीलधारी मंडळी इथं आलेली आहे, तरुण मंडळी आहे, या सर्वांचं मी मनपूर्वक कारण मी पण एक लाभार्थी आहे बरं का. खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यामध्ये मी आज प्रमुख पाहुणा जरी असलो तरी खऱ्या अर्थानं मला लाभार्थी म्हणून सारखं उठून बोलावं वाटत होतं. त्याचं कारण एकच आहे की माझ्या घरीसुद्धा अचानक माझ्या मेव्हणीचा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये रस्त्यावरती पडला आणि मणका तुटला, आणि त्याला म्हणजे ही इज बेड रिडंडंट, त्याचं शरीर हे पोटापासून खाली आधू झालेलं होतं, आणि तो माझ्याकडे 4 दिवसाकरता येणार होता. तर 4 दिवसाकरता एवढा पलंग घेणे, त्याचे व्हीलचेअर घेणे, हे सगळं शक्य नव्हतं. तर त्यावेळेला माझी ह्या रुग्णसेवा मंडळाची, स्नेहभावी संस्थेची स्नेहांकित ओळख झाली, आणि त्यांनी ही सगळ्या गोष्टी, आणि विशेष म्हणजे श्रीमंत भाऊसाहेबांनीच मला ते आणून दिलेले आहेत. आणि लाभार्थी म्हणूनच मला त्यात म्हणजे जेव्हा ह्या कार्यक्रमाबद्दल देशमुख सर म्हणाले, आणि खरं सांगू नुकताच परवा हैदराबाद मुक्ती संग्रामाचा एक मोठा कार्यक्रम झाला. हैदराबाद मुक्ती संग्रामाने मराठवाड्याला खूप काही दिलं, मराठवाडा स्वतंत्र झाला, पण स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या या सगळ्या कर्मचाऱ्यांनी जेव्हा एवढी चांगली कार्य केलेलं आहे, निवृत्त अधिकाऱ्यांनी एवढं काम केलेलं आहे, तेव्हा हैदराबादचा संपर्क आमचा कधी संपू नये असंही वाटायला लागतं. आणि देशमुख सरांनी खूप चांगलं कामाला सुरुवात केली. आणि एखाद्या कार्याला सुरुवात जेव्हा आपण करतो, ते जर काम विधायक असेल तर माझा हा पूर्ण विश्वास आहे आयुष्यामध्ये की त्या विधायक कार्यामध्ये यश नक्कीच मिळतं. ह्या रुग्णसेवेच्या बाबतीत सगळ्यांची जी काही आत्ता जवळपास 15-16 लाखाची त्यांच्याकडे ॲसेट्स आहेत, 8-10 लाखाची डोनेशन्स पण मिळालेली आहेत. ही सर्व असताना त्यांची एक खंत होती. माधुरीताई, कदाचित तुम्ही पुढे जर महापौर झालात आणि इथं महानगरपालिकेचे मुख्य अधिकारी आहेत, श्रीकांत सरांशी पण मी बोलणार आहे, ते माझे फॅमिली फ्रेंड आहेत. तर महानगरपालिकेजवळ एकच मागणी आहे सर आमची, ती म्हणजे आम्हाला जागा कमी पडते वस्तू ठेवण्यासाठी. तर त्या बाबतीत काही आपल्याला करता आलं तर आम्हाला नक्कीच खूप मोठी मदत या संस्थेला मिळणार आहे. आता राहिला माझ्या मनोगताचा प्रश्न, मी काय बोलू. पण इथलं जेव्हा श्रीमंत भाऊसाहेबांबद्दल ऐकलं त्यावेळेला एक कधी काळी वाचलेली एक सुंदर गोष्ट आठवली, आणि मला वाटलं की ती आता शेअर नक्कीच मी तुमच्याशी केली पाहिजे. ती म्हणजे अमेरिकेमध्ये किंवा जगामध्ये सगळ्यात श्रीमंत पहिला व्यक्ती जर कोण असेल तर तो होता जॉन डी रॉकलर. जॉन डी रॉकलर हा जगातला पहिला अब्जाधीश माणूस. हा जेव्हा याचं कर्तृत्व एवढं सुंदर होतं की वयाच्या 25व्या वर्षी अमेरिकेमधल्या सगळ्यात मोठ्या तेल रिफायनरीचा तो अध्यक्ष बनला. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी अमेरिकेमधल्या सगळ्यात मोठ्या 90% रिफायनरीचा तो मालक बनला. वयाच्या 35व्या वर्षी तो अमेरिकेतला सगळ्यात श्रीमंत माणूस बनला, आणि रिटायर होता होता वयाच्या 58व्या वर्षी तो जगातला सगळ्यात पहिला अब्जाधीश ठरला. पण हे सगळं जरी छान होतं, त्याचं दुर्दैव, आणि वयाच्या मला वाटतं तो 93व्या वर्षी गेला. वयाच्या 93 वर्षी तो जगातला सगळ्यात श्रीमंतातला
म्हणजे आपल्याला जे अंबानी वगैरे सगळे माहिती आहेत यांच्या सगळ्यांच्या वरती तो वरती होता आणि जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणून तो या जगातून गेला. पण त्याच्याही आयुष्यात वयाच्या 53व्या वर्षी त्याला डॉक्टर्स इथं बरीच मंडळी आहेत, त्यांना ही कथा कदाचित नक्कीच माहीत असणार. ही सत्यकथा आहे बरं का. यात एकही गोष्ट चूक नाही किंवा एखादी गोष्ट अतिरंजित नाही आहे. वयाच्या 53व्या वर्षी तो जेव्हा आजारी पडला तर जगातला सगळा पैसा त्याच्याजवळ होता. सगळ्यात बेस्ट ऑफ बेस्ट फिजिशियन म्हणजे डॉक्टर त्याच्याकरता होता. जगातले सगळ्यात बेस्ट सगळ्या सुविधा त्याच्याजवळ होत्या. पण त्याला जो आजार झाला ना, त्या आजारामध्ये त्याचे जे एक्सपर्ट फिजिशियन्स होते, जगातली सगळी तज्ज्ञ मंडळी डॉक्टर मंडळी होती, त्या सगळ्या डॉक्टर मंडळींनी सांगितलं की तुझं आयुष्य आता 1 वर्षाच्या वरती नाही आहे. जॉन डी रफलरला वयाच्या 53व्या वर्षी असा दुर्धर आजार झाला होता की त्याला आयुष्यामध्ये फक्त सगळं काही असताना, सगळं काही साम्राज्य असताना, सगळा पैसा असताना, सत्ता असताना, सगळं असताना, कारण जसं पूर्ण अमेरिकेचं अर्थनियोजनसुद्धा त्याच्यावरती चालायचं, पण त्याला काही करता येत नव्हतं. का तर तो दीर्घ आजारी असा आजारी होता की त्याला काही खाताच येत नव्हतं. फक्त चहा नाही दूध आणि बिस्किट्स हेच फक्त त्याला पचत होतं. आणि ते जे वर्ष होतं ते खूप मोठं होत गेलं वाटायचं त्याला. आणि मी आता काय करू. एक दिवस याच दुर्धर आजारात तो वर्ष खूप मोठं वाटत असतानाच त्याला एक रात्री स्वप्न पडलं, विचार करू लागला की माझ्याजवळ एवढा पैसा आहे, मी काय करू याचं. सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी त्याच्या ऑटर्नरी जनरल जे असतात, वकील असतात ना, प्रॉपर्टीचे सगळे कागदपत्र तयार करणारी ती सगळी वकील मंडळी बोलवली, फायनान्सची लोकं बोलवली, आर्थिक नियोजन करणारी जी मंडळी होती त्याच्या सगळ्या कंपन्यांची त्यांना बोलवलं आणि सगळ्या मॅनेजिंग डायरेक्टर्सना सगळ्या कंपन्यांच्या बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं की हे बघा, मला एक रॅफलर फाउंडेशन बनवायचं आहे आणि या रॅफलर फाउंडेशनतर्फे मला आता यापुढे हा जो माझा सगळा पैसा आहे हा सगळा आरोग्यात माणसाचं आरोग्य कसं सुधरेल यासाठी खर्च करायचा, लोकांना शिक्षण किती चांगलं मिळेल त्यासाठी विद्यापीठं उभी करायची आहेत आणि जेवढं काही मला देता येईल लोकांकरता, सामान्यकरता, अन्न धान्य शिक्षण या सगळ्यावरती मला माझी प्रॉपर्टी खर्च करायची. आणि त्याच्याकरता त्यांनी डिक्लेअर केलं त्या दिवशी की मी जॉन डी रॅफलर फाउंडेशन मी उभं करतो आहे. मित्रांनो, त्याच जॉन डी रॅफलर फाउंडेशनतर्फे एवढ्या गोष्टी करण्यात आल्या की कितीतरी रोगांवरती नवीन औषधी आणि तयार झाली. कितीतरी असाध्य रोग जे त्या काळात होते ते कायमस्वरूपी या जगातून मिटवले गेले. आणि हे तेव्हा होऊ शकलं जेव्हा त्यांनी तो पैसा सगळा त्या सगळ्या आरोग्य विभागाकरता गेला होता. मुलांना शिक्षणं मिळाली, अमेरिकेची प्रगती झाली, ज्याच्यावरती सगळं आर्थिक नियोजन फिरत होतं त्या ग्रहस्थांनी त्याची सगळं ते ओशन होतं, एक समुद्र होता त्याच्याजवळ पैशाचा, तो सगळा ओशन त्यांनी समाजाकरता देऊन टाकला. आणि त्यावेळेला त्यांनी केलेल्या कार्याच्या प्रगतीमुळं ते जे वर्ष होतं ना, ज्या वेळेला तो खूप दुर्धर आजारी आणि त्याच्यातून त्याला झालेली ही वृत्ती आहे, तर मेडिकल सायन्समध्ये एक आरोग्यामध्ये जेव्हा सुधारणा करायची असते तेव्हा आपण जी ट्रीटमेंट घेतो तशीच एक ट्रीटमेंट आहे, मेडिकल सायन्सने ती ॲक्सेप्ट केलेली आहे, जी आपल्या वेदांमध्ये आणि वेदांतामध्ये किंवा हिंदू संस्कृतीमध्ये पूर्णपणे निश्चित मांडलेली आहे वेदांमध्ये. ती म्हणजे प्रत्यक्ष जर आजार होत असेल तुम्हाला कुठलाही, तर तुमची मानसिक परिस्थिती कशी आहे त्याला त्यांनी म्हणलेलं आहे की न्यूरो इम्युनिटी. ती न्यूरो इम्युनिटी जर तुमची सुदृढ असेल, तुमचं मन जर प्रबळ असेल तर तुम्ही बरे होऊ शकता. त्याचं एक जगातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे तोच स्वतः ठरला. ते असं की हळूहळू त्याची जेव्हा हे सगळं करायला लागला, तो सगळे रिझल्ट्स मिळू लागले, हळूहळू त्याची प्रकृती सुधारायला लागली. आणि प्रकृतीच नुसती सुधारली नाही तर त्यांनी वयाच्या 93 वर्षापर्यंत जगला. देण्याने जगला आहे तो. आणि हे जेव्हा तो देण्याने जगू शकतो तर त्याच्यातून एकच जगाला संदेश मिळाला होता की दिल्याने कमी पडत नाही. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर समाजाकरता काही केलं तर असाध्य रोगावरती सुद्धा सहज साध्य करता येतं. यातून त्यांनी एक फार मोठा संदेश दिला होता. मला मुद्दाम बोलवलं
तर मी जास्त वेळ घेणार नाही आहे, फक्त मला गोष्ट सांगावीच वाटली, थांबवता नाही आलं स्वतःला, म्हणून मी मुद्दाम शेअर केली ही गोष्ट. आणि एक सत्य गोष्ट ही. तसंच रुग्णसेवा मंडळाला जी काही चांगली आपल्याला सगळ्यांना मिळून काही करता आलं तर आपण सगळे मिळून करूयात. आणि जोगदंड सर, आपल्याला नम्र विनंती आहे की काहीतरी करा, संस्थेला जागा मिळेल असं. थँक्यू.